सध्या आपल्या कामाच्या ताणामुळे, प्रेशरमुळे आपण सतत अशांत राहतो, चिडचिड करत असतो, वैतागलेले असतो. त्यासाठी आपल्या शरीराला, मनाला शांत करणारं प्राणायाम आज मी तुम्हाला सांगणार आहे, की जो केल्याने तुम्हाला छान वाटेल, शरीरामध्ये एक शीतलता निर्माण होईल, मन शांत राहील. तसेच बीपीसाठी सुद्धा हा प्राणायाम व्यवस्थित केला तर याचे खूप सारे फायदे होणार आहेत. तर मग या प्राणायामाचं नाव आहे चंद्रभेदन प्राणायाम. सर्वांना माझा नमस्कार. मी सरिता तुमचं स्वागत करते योग सरिता या तुमच्या आवडत्या योगा चॅनेलवर. तर मग आज आपण करणार आहोत चंद्रभेदन प्राणायाम. यामध्ये तो कसा करायचा, त्याचे फायदे काय, कोणत्या चुका टाळायच्या, या सर्व गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड्सना. तर मग चला सुरुवात करूया. चंद्रभेदन प्राणायामाचे अतिशय खूप छान असे जबरदस्त फायदे आहेत. सगळ्यात महत्वाचे म्हणजे राग कमी होतो, चिंता, टेन्शन, चिडचिड असेल तर ती कमी होते. शरीरामध्ये खूप जास्त उष्णता असेल तर मग शरीर शीतल, थंड होण्यास मदत होते. ज्यांना बीपीचे प्रॉब्लेम आहेत त्यांना बीपी नियंत्रित राहण्यास मदत होतो. महिलांसाठी तर हे प्राणायाम महत्वाचे यासाठी आहे की यामध्ये हार्मोन्सचा बॅलन्स होतो. येस, हार्मोन्स संतुलनासाठी चंद्रभेदन प्राणायाम अतिशय महत्वपूर्ण आहे. तसेच मनाची स्थिरता, एकाग्रता निर्माण होण्यासाठी देखील चंद्रभेदन प्राणायाम अतिशय महत्वाचा आहे. मग ज्यांना खूप राग येतो, खूप चिडचिड होते, ज्यांचं मन अजिबात थाऱ्यावर नसतं, सतत टेन्शन, चिंता, त्यांच्यासाठी तर चंद्रभेदन प्राणायाम अतिशय फायदेशीर आहे. मग हे प्राणायाम करताना कोणती काळजी घ्यावी किंवा काय करू नये, तर मग दोन्ही नाकपुड्या जोरजोराने दाबायच्या नाहीयेत. विनाकारण जलद रीतीने फटाफट फास्ट असे श्वास घ्यायचे नाहीयेत. या गोष्टी टाळायच्या आहेत. तर मग चंद्रभेदन प्राणायाम कसा करायचा, तर बघा, छान पद्मासन, सुखासन, वज्रासनात तुम्हाला शक्य होईल तसं बसायचं आहे. छान तुम्ही मॅटवर बसू शकता किंवा अगदी बेडवर, सोफ्यावर, जिथे तुम्हाला छान रिलॅक्स, कम्फर्टेबल वाटेल त्या ठिकाणी बसायचं आहे. त्यानंतर छान हातांची आधी ज्ञान मुद्रा करायची आहे. एक छान दीर्घ श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. त्यानंतर बघा, या पद्धतीने अंगठ्याच्या बाजूचे दोन्ही बोट दुमडायचे आहेत. याला प्रणव मुद्रा म्हणतात. ही प्रणव मुद्रा या पद्धतीने छातीजवळ हात ठेवायचा आहे. आणि बघा, आपली डावी नाकपुडी ही चंद्र नाडी असते, होय, आणि उजवी नाकपुडी सूर्य नाडी. तर मग आपल्याला चंद्रभेदन प्राणायाम करायचा आहे. तर छान डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आहे आणि उजवीने सोडायचा आहे. पुन्हा डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आहे आणि उजवीने सोडायचा आहे. त्यासाठी ही प्रणव मुद्रा. बघा, छान उजवी नाकपुडी दाबायची आहे, अलगद, आरामात. डोळे बंद करायचे आहेत आणि डाव्या नाकपुडीने श्वास घ्या आणि उजवीने सोडा. पुन्हा उजवी नाकपुडी बंद, डावीने श्वास घ्या आणि उजवीने सोडा. या पद्धतीने. तर मग चला आता माझ्यासोबत तुम्ही देखील करा. महत्वाची सूचना, जर खूप जास्त बीपी लो असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय हा प्राणायाम करू नये. तसेच जास्त सर्दी किंवा ताप वगैरे असेल तरीही हे प्राणायाम करणे टाळायचं आहे. तर मग बघा, मी छान सुखासनात बसलेली आहे. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा, उजव्या हाताची प्रणव मुद्रा. डोळे बंद, उजवी नाकपुडी बंद, डावीने श्वास घ्या
आणि डावी नाकपुडी बंद करून उजवीने सोडा. पुन्हा उजवी बंद करा. डावीने श्वास घ्या आणि उजवीने सोडा. उजवी नाकपुडी बंद. डावीने श्वास घ्या. उजवीने सोडा. खूप छान. बघा, त्यानंतर जसजसं तुमचा सराव वाढत जाणार आहे त्यानंतर त्यावेळी काय करायचं आहे तर डावीने श्वास घ्यायचा आहे, थोडं शक्य होईल तेवढं होल्ड करायचं आहे आणि पुन्हा उजवीने सोडायचं आहे. माझ्यासोबत करून बघा. छान. उजवी नाकपुडी बंद. डावीने श्वास घ्या. जमेल तेवढं होल्ड. त्यानंतर उजवीने सोडा. पुन्हा उजवी नाकपुडी बंद. डावीने श्वास घ्या. होल्ड. थांबायचं आहे आणि नंतर डावी नाकपुडी बंद करून उजवीने श्वास सोडा. छान. हात खाली. सुरुवातीला आपल्याला 5 ते 6च फेऱ्या करायच्या आहेत आणि जसजसा अभ्यास वाढवत जाईल तसा तुम्हाला जास्तीत जास्त सराव करायचा आहे. डोळे बंदच राहतील. संपूर्ण लक्ष आपल्या श्वासावर. शांत रिलॅक्स व्हायचं आहे. त्यानंतर छान हात रब करून हातांच्या उंजळीत हळूच डोळे उघडायचे आहे. सो फ्रेंड्स, दररोज 5 मिनिट चंद्रभेदन प्राणायामाचा सराव केला तर तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे खूप छान फायदे होतील. तुमचं मन शांत होईल, विचारांमध्ये सुस्पष्टता येईल आणि अगदी तुम्ही फ्रेश आणि एनर्जेटिक फील कराल. तर मग कसा वाटला हा व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड्सना, नातेवाईकांना. त्यांना देखील खूप छान शांत राहण्यासाठी आणि बरेच प्राणायामाचे फायदे होण्यासाठी. तुम्हाला काय अनुभव आला ते सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये शेअर करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर मग सबस्क्राईब फॉर माय चॅनल अँड प्रेस बेल आयकॉन माझ्या पुढच्या व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी. तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत योग करा, निरोगी रहा.